पवनी नगर परिषद चुनाव में नई हलचल। शिवसेना एकनाथ शिंदे गट की ओर से प्रगति नरेश बावनकर ने नगराध्यक्ष पद के लिए अपनी दावेदारी पेश कर दी है। उनके मैदान में उतरते ही पवनी की राजनीति में नया उत्साह और नई ऊर्जा देखने को मिल रही है। एक पवनी में बड़ी राजनीतिक हलचल। प्रगति नरेश बावनकर ने शिवसेना शिंदे गट से नगराध्यक्ष पद की दावेदारी ठोककर चुनावी माहौल एकदम गर्म कर दिया है। 2 शिंदे गट की मजबूत एंट्री। पवनी में शिंदे गट की ओर से प्रगति बावनकर का नाम अब सबसे चर्चित और सक्रिय दावेदारों में शामिल हो गया है। 3 युवा नेतृत्व की मजबूत दस्तक। जुड़े हुए जनाधार और सामाजिक कार्यों के चलते प्रगति बावनकर को युवा नेतृत्व का प्रभावी चेहरा माना जा रहा है। 4 विकास की नई दिशा का संकल्प। उनके मैदान में उतरने से पवनी के चुनावी समीकरण में बड़ा बदलाव देखने को मिल रहा है। साफ प्रशासन, बेहतर सुविधाएं और स्मार्ट पवनी का विजन, इन्हीं मुद्दों पर उनका फोकस रहने वाला है। 5 शिवसैनिकों में भारी उत्साह। प्रगति बावनकर के समर्थन में बड़ी संख्या में कार्यकर्ता और नागरिक उमड़ते दिख रहे हैं, जिससे उनका अभियान और भी मजबूत होता दिख रहा है। 6 पवनी चुनाव 2025 में बड़ी गर्मी। दावेदारी की आधिकारिक घोषणा से पवनी में राजनीतिक सरगर्मी तेज। हर पार्टी की नजर अब प्रगति बावनकर की रणनीति पर। 7 स्वच्छ और आधुनिक पवनी का विजन। प्रगति नरेश बावनकर ने वादा किया है कि नगराध्यक्ष बनकर वे पवनी को आधुनिक, स्वच्छ और सुव्यवस्थित शहर बनाने के लिए ठोस कदम उठाएंगी। आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जय भवानी, जय शिवाजी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी। नमस्कार, मी प्रगती नरेश बावनकर, अध्यक्ष पदाचे उमेदवार। धनुष्यबाण हे माझं चिन्ह आहे आणि मी या पदासाठी राजकारणात यायला मी पहिले तयार नव्हती। समाजकारण हा माझं क्षेत्र आहे, राजकारण माझं क्षेत्र नाही। राजकारणात मला आवड सुद्धा नाही, समाज कार्यामध्ये मला आवड आहे। मी या अटीवरच या राजकारणामध्ये आली की मला समाजसेवा करायला मिळेल। काय सांगणार, कोणकोणते विकास मुद्दे लक्षात घेऊन आपण या निवडणुकीमध्ये उभे आहात? आमच्या साहेबांनी भरपूर 8,000 कोटीचे कामं आतापर्यंत आणलेत आणि आणणार आहेत। तर त्या कामांना चालना द्यायसाठी आणि विकासामध्ये आमची थोडी खारीचा वाटा म्हणून आम्ही या क्षेत्रामध्ये पदार्पण केलं आहे। लेकर साहेबांनी तर बहुतांश कामं आणलेली आहे आणि विकासाची धारा इथे वाहतच आहे। पण एक जर आपण विचार केला तर मूलभूत कोणत्या समस्या आपल्याला पवनी येथे आढळतात? सगळ्यात महत्त्वाची समस्या सुशिक्षित बेरोजगारांची। भरपूर सुशिक्षित मुलं आज रोजगारासाठी भटकत आहेत। दुसरी समस्या, कोरोनामुळे सगळ्या स्त्रियांना जो त्रास होत आहे आता शारीरिक त्रास, त्यांना आता मजुरी करणं जमत नाही, त्यांच्यासाठी काहीतरी करावं। आणि शैक्षणिक आणि आमचा अन्नदाता शेतकरी, त्यांच्यासाठी काहीतरी करावं। सगळ्या जनतेच्या समस्यांना मला दत्तक घ्यायचं आहे, त्याच्यामुळे मी या क्षेत्रात आली आहे। स्मार्ट पवनी आणि स्वच्छ पवनी। आज पवनीचं आपण जेव्हा आयडेंटिटी सांगतो तेव्हा आपण विदर्भाची काशी म्हटल्यावर आपल्याला निलजच्या जवळ आहे, पवनी आहे, इथून यावं लागते, तिथून यावं लागते, हे सांगावं लागते। ते सांगायला नको, जगाच्या पाठीवर विदर्भ काशी म्हणल्याबरोबर डोक्यामध्ये आलं पाहिजे, अशी पवनी मला तयार करायची आहे। आपण आणि आपले जेवढे मेंबर आहेत त्यांच्या वतीने जे पवनीची जी जनता आहे त्यांना काय एक प्रेमाचा संदेश आपला राहणार आहे? माझी जी सगळ्या उमेदवारांची माळ आहे, सर्व मला जनतेला एवढं निवेदन करायचं की सगळ्यांबद्दल तुम्ही माहिती काढून घ्या। सगळे सेवाकरी आहेत। आमची जी माळ आहे ती सर्व सेवेसाठी आणि जनतेच्या विकासासाठी कार्यरत, पदावर नसतानाही कार्यरत होती। तेव्हा आम्ही त्याच मार्गाचे लोक आहोत, सर्व सेवाकरीच आहोत, तेव्हा सेवा करण्याची संधी द्यावी, बस एवढीच इच्छा कर। येणाऱ्या 2 तारखेला मला आणि माझ्यासोबत जी माझे 20ही मेंबर आहेत त्यांना सर्वांना तुम्ही आशीर्वाद रूपी मतदान देऊन आम्हाला उपकृत करावे। 2 तारखेला भरपूर मतदान करून आम्हाला प्रचंड बहुमताने विजय करावे, एवढीच मी विनंती।